सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव तुमच्यासमोर घेऊन आली आहे. खूप सुंदर अनुभव आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर स्वामींनी स्वामीचरित्रात ज्या ओव्या सांगितल्या त्याची प्रचिती तसेच गुरुचरित्रामध्ये ज्या ज्या लीला केल्या ते आपल्याला कळणार आहे. स्वामीचरित्रात म्हणतात, श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षडी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. या वाक्याची प्रचिती देणारा हुबेहूब आजचा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मला आलेला तसेच माझी बहीण ज्यांना ज्यांना मी स्वामी सेवा सांगितली आहे त्यांना आलेले अनुभव मी येथे शेअर करत आहे. मला वाटतं की हे छोटे अनुभव आहे पण खूप शिकून जाण्यासारखे आहेत. कारण स्वामींच्या नामस्मरणाने कोणतीही अवघड गोष्ट ही शक्य होऊ शकते असं मला वाटतं. कारण काय झालं होतं ना स्वामी भक्तांनो, माझी जी नणंद आहे त्यांना मी स्वामीविषयी सांगत होते पण त्यांनी कधी स्वामी सेवा केली नाही. पण काय झालं ना की एकदा आम्ही त्यांच्या मुलीचा बड्डे होता, त्या बड्डेसाठी गेलो होतो. बड्डेला गेलो, मग माझी जी नणंद आहे त्या खूप गडबडीत होत्या कारण खूप पाहुणे वगैरे घरी आलेले होते. गडबडीत असल्यामुळे त्यांनी ज्वेलरी वगैरे सर्व घातली होती. पण त्यांनी काय केलं ना की त्यांच्या ज्या हातातल्या अंगठ्या आहे सोन्याच्या त्या कुठेतरी ठेवून दिल्या. त्यांना असं वाटलं की त्यांनी आईकडे दिल्या. मग सर्व कार्यक्रम वगैरे झाला, सर्व छान झालं. कारण पाहुणे असल्यामुळे गडबड असल्यामुळे कोणी काही लक्ष देत नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व निवांत झालं तेव्हा त्या म्हणे की माझ्या अंगठ्या शोधा म्हणे, कुठेतरी सापडत नाही आहे म्हणे. त्यांनी आईला विचारलं की माझ्या अंगठ्या मी तुमच्याकडे दिल्या होत्या. त्यावेळेस आई म्हटल्या की नाही, माझ्याकडे तू अंगठ्या दिल्याच नाही. त्यावेळेस त्या खूप घाबरल्या आणि सर्वत्र शोधाशोध करू लागल्या. मग मी म्हटलं काय झालं ताई? तर त्या म्हणे नाही का अंगठ्या हरवल्या आहे म्हणे, कुठे सापडत नाही. मी म्हटलं काळजी करू नका, आपण शोधूया. मग मी मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला. स्वामींना म्हटलं की स्वामी महाराज या अंगठ्या लवकर सापडू द्या. आणि कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराज अंतःकरणापासून स्वामींना हाक मारत होते आणि सर्वत्र शोधलं. आणि शेवटी मग मी सहज म्हटलं की त्या पाऊचमध्ये काही असलं तर बघा म्हटलं, असं म्हटलं आणि महाराजांना विनंती केली की स्वामी प्लीज आता तरी अंगठ्या असू द्या, असं स्वामींना श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत होती. आणि त्या क्षणी जेव्हा चैन उघडली त्या क्षणी त्या पाऊचमध्ये अंगठ्या ह्या सापडल्या. हा पहिला अनुभव आणि तेव्हापासून त्यांना देखील स्वामींचं प्रचिती आल्यासारखं झालं. कारण मी त्यांना सांगितलं की मी स्वामींचं असं असं करत होते. त्यानंतर काय झालं ना की माझ्या जाऊबाई आहेत आणि त्या जाऊबाईंना देखील मी स्वामींविषयी सांगितलं होतं की तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुम्हाला कुठलीही अडचण आली असेल, तुम्ही संकटात सापडले असेल, फक्त महाराजांना अंतःकरणापासून एकदा हाक मारून बघा म्हटलं की ते तुम्हाला नक्की काहीतरी चमत्कार दृष्टांत देतील आणि तुम्ही देखील स्वामी सेवा करताल म्हटलं. असं मी म्हटलं, त्यांना मी सांगितलं होतं. पण ते काही सेवा करत नव्हत्या. एक दिवस असंच त्यांचा मुलगा, मिस्टर आणि त्या अशा बाहेर गेल्या होत्या गाडीमध्ये. तर गाडी त्यांची अचानक बंद पडली, गाडी ही चालूच होत नव्हती. त्यावेळेस मग त्या म्हटल्या की मनामध्ये की हिनं सांगितलं की महाराजांचं नाव घेतल्यावर सर्व काही होतं, तर होतं का काही ते करून आपण बघूया. म्हणून त्यांनी मनामध्ये म्हटलं की श्री स्वामी समर्थ महाराज मी तुम्हाला आज हाक मारत आहे, आम्ही गाडीत बसल्याबरोबर गाडी चालू होऊ द्या असं म्हटले. आणि ती महाराजांचं जप मनातल्या मनात करू लागली आणि ते गाडीत बसले आणि काय आश्चर्य, गाडी ही चालू झाली. हा सर्वात मोठा दुसरा अनुभव. आणि त्यानंतर काय झालं ना की असंच आम्ही एके दिवशी माझी जी बहीण आहे बहिणीच्या घरी देखील स्वामींनी खूप मोठा दृष्टांत केला. जसे गुरुचरित्रामध्ये स्वामींनी लीला केली त्याच प्रकारे त्यांच्या घरी देखील लीला ही घडली होती. कारण मी बहिणीला देखील स्वामींविषयी असंच सांगितलेलं होतं. मी जे कोणी भेटन, जे कोणी वाटन, मला असं वाटेल की यालाही सांगितलं पाहिजे तर मी तिथे स्वामींची सेवाही सांगत असते. म्हणजे तुम्ही असं करा, जादा काही करू नका, फक्त नामस्मरण करा, असं मी अशी तोडकी मोडकी सेवा सांगत असते. ज्याच्या नशिबात आहे
स्वामींना ज्याला जवळ घ्यायचं त्याला स्वामी कशाही प्रकारे जवळ घेतात म्हणजे घेतात. आपलं फक्त सांगायचं काम असतं. मी तेच करत असते. आणि मग मी माझ्या बहिणीला देखील सांगितलं होतं, तू बघ म्हटलं अडचण आली की फक्त महाराजांचं नाव घे, महाराज तुझ्या मदतीला नक्की धावून येतील. असंच मग एक दिवस काय झालं ना, माझ्या बहिणीने काय केलं होतं, त्यांच्या घरी सर्वांना उपवास असतो. मग ते खिचडी करतात आणि खिचडी केल्यानंतर ते थोडीशीच म्हणजे मापातच करत असतात, जादा काही करत नाही. पण त्या दिवशीही केली, पण त्या दिवशी सर्वांनी खाल्ली आणि जे घरातली मुलं आहे ते देखील खिचडी मागू लागले. आता बहिणीलाही टेन्शन आलं की ही खिचडी पुरेल का. मग तिनं काय सासूबाईंनी पण बघितलं, जावेनी बघितलं. ते म्हणे की सर्वांना ही खिचडी पुरणार नाही, तुम्ही काय करा, काय कर म्हणे, उपीट नाही तर उपमा मुलांना बनवून दे. पण मुलं काही ऐकत नव्हती की त्यांना खिचडीच खायची होती. मग बहिणीने काय केलं की पातेलं गॅसवरती ठेवलं, म्हणे आपण गरम करूया आणि काहीतरी करूया म्हणे. तिला खूप टेन्शन आलं की मुलांना पण पाहिजे. आणि त्यावेळेस ती स्वामींना फक्त अंतःकरणापासून हाक मारली की स्वामी, सर्वांना खिचडी ही पुरली पाहिजे, पुरेल का, कसं होईल, आता काय करू, मुलांना तर खिचडी खायची आहे असं म्हटले. आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तिने चालू केला आणि खिचडी गरम करायला ठेवली. त्यानंतर तिने जेव्हा झाकण काढलं त्यावेळेस जी खिचडी 1 प्लेट होती ती खिचडी डबल झालेली होती. तिलाही आश्चर्य वाटलं. सर्वांनी बघितलं की असं कसं झालं म्हणे, आत्ता तर थोडीशी खिचडी होती, एवढी कशी वाढली. त्यानंतर मुलांनी खाल्ली, सर्वांनी खाल्ली, सर्वांनी खाऊन देखील खिचडी ही उरली. त्यानंतर मग खरंच स्वामींचं अस्तित्व आहे, स्वामी आहे हे कळालं. आणि खरंच म्हणे की तुझे स्वामी खरंच धावून येतात गं, म्हणजे मदतीला. मी फक्त नामस्मरण केलं होतं. आणि गुरुचरित्रामध्ये देखील स्वामींनी असंच केलं. फक्त अंतःकरणापासून स्वामींसाठी काहीतरी करण्याची जर इच्छा असेल ना, तर स्वामी ती इच्छा पूर्ण करतात. त्या भक्ताने देखील असंच केलं होतं. फक्त त्याला स्वामींना जेवण घालायचं होतं, जीव घालायचं होतं. तर अख्खं गाव जीवन, मासे वगैरे सर्व जेवून तरी अन्न त्याने जेवढं बनवलं होतं तेवढं शिल्लक राहिलं होतं. हे आपले स्वामी आहेत. खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे. त्यानंतर ताईंचा शेवटचा अनुभव खूप सुंदर आहे. ताई, तुमचे अनुभव खरंच छोटे आहेत पण खूप म्हणजे स्वामींचं अस्तित्व कणाकणात भिडलेलं आहे हे ते दाखवून देणारे अनुभव आहेत. शेवटचा अनुभव म्हणजे असा होता की ताई म्हणतात, जेव्हा मी D.Ed करत होते त्यावेळेस काय झालं ना की आम्हाला लवकर जायचं होतं, कारण तिथे प्रेझेंटेशन वगैरे त्या दिवशी द्यायचं असतं, लेक्चर वगैरे असतं आमचं. तर मला लवकर जायचं होतं, त्यासाठी खूप तयारी वगैरे मी केली होती. मी लवकर जाण्यासाठी निघले. मी पुण्यामध्ये होते त्यावेळेस जाण्यासाठी लवकर निघले. त्यानंतर काय झालं ना की निम्म्या रस्त्यातच माझी गाडी ही बंद पडली. आता गाडी बंद पडली, मला 9 वाजेपर्यंत तिथे पोचायचं होतं, कारण कुठल्याही परिस्थितीत मला तिथे पोचणं हे गरजेचंच होतं. मग मी काय केलं, ती गाडी तिथेच साईडला कडेला लावली आणि म्हटलं जाऊ, धावत पळत मी पुढे जायला लागली. त्यावेळेस एक असा मुलगा होता, तो आला, म्हणे काय झालं, एवढ्या फास्ट तुम्ही जोरामध्ये का पळत आहेत. त्यावेळेस मी सांगितलं की असं असं आहे, म्हटलं मला वेळेवरती पोचायचं आहे. त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, चला मी तुम्हाला सोडतो. आणि तो मला तिथपर्यंत सुखरूप त्याने मला व्यवस्थित सोडलं. त्याच्या रूपामध्ये स्वामीच माझ्या मदतीला हे त्यावेळेस धावून आले होते, कारण माझ्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू होता, स्वामी मला फक्त वेळेवर पोचवा, एवढंच मी स्वामींना म्हणत होते. आणि फक्त नामस्मरण, मी जादा काही सेवा करत नाही, पण नामस्मरणाच्या सेवेने माझे खूप सारे प्रश्न आत्तापर्यंत सुटले आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला नाही काही जमलं ना, फक्त एकच करा. कुठलंही काम करत असो, काहीही करत असो, फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहा. तुमचा जसा जप वाढेल बघा, तुमचे प्रश्न हे हळूहळू सुटत जाणार आहे. हाचा माझा आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहेत. खरंच म्हणजे खरंच खूप छान आहे. चला तर मग तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.